तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। सगळ्यात अगोदर तुमचं सगळ्यांचं मनापासून कौतुक करतो। एका हाकेवरती तुम्ही लाखोच्या संख्येने धावून आला, त्याबद्दल तुमचं नतमस्तक होतो। तुम्ही मात्र ढकलाढकली करू नका। इकडची बाजूला ना जास्त गर्दी झाली, आवाज येत नाही, साऊंड फिरा तिकडं। आता येतो का नाही? इथं सगळं आहे मराठ्याजवळ। अरे मी दिसतोय ना, जाऊन द्या ना, आता काय करता। आता तुम्ही शांत व्हा, लवकर सुरुवात करायची। आहे तिथं बसा बरं, तुम्ही आहे त्या जागेवर बसा, म्हणजे सुरू होईल लवकर। मायले बिल्डिंगवर बसले कर तिकडं वर। पत्र्याला त्याला सांभाळून बरं का, पत्र्यावरून त्याच्या पडतान। अय तू पत्र्यावर झोपला काय रे? काय होईन ते हो मुंबईला आता। पत्र्याला त्याला तुम्हाला लागू नये, काळजी घ्या सगळे। तिकडं ग्रामपंचायतवर त्याच्यावर सगळे जेवढे उभे आहेत ना, फक्त तुमची काळजी घ्या, कुणाला लागलं नाही पाहिजे। पडलं तर राहू द्या बाबा। आता सुरुवात करू आपण। सगळ्यांना जय शिवराय पुन्हा एकदा। मायबाप मराठ्यांनो, आपल्याला प्रत्येक वेळेस नाव ठेवलं जायचं। मराठ्यांचे लेकरा बाळा मोठं करायचं म्हणलं की प्रत्येकानं आपल्यात फूट पाडायचं बघायचं। तुम्हाला खरंच मानावं लागल की राजकीय नेता येऊ किंवा कुणी पण येऊ, तुम्ही अजिबात थोडे सुद्धा फुटला नाहीत। खरंच तुमच्या पुढं नतमस्तक व्हावं वाटतं। शेवटी जात काय असती आणि जातीसाठी किती ताकदीने लढायचं हे तुम्ही या देशाला सिद्ध करून दिलंय। सगळ्यात मोठं काय, फक्त आपला समाज आणि आपले लेकरं हे महाराष्ट्राने देशात तुम्ही सिद्ध करून दिलं। आता लढायचंय, आता रणभूमीत उतरायचं। सगळं मैदान मराठ्यांनी गाजवायचं आणि विजय सुद्धा मिळवायचाच। आता हटायचं नाही। सगळ्यांनी आता रणभूमीत उतरायची तयारी करायची, मैदान गाजवायचं सुद्धा आणि त्या मैदानात मराठ्यांनीच विजय मिळवायचा, त्याशिवाय वापस फिरायचं नाही। आजची ही राज्यव्यापी बैठक, या राज्यातल्या कानाकोपऱ्यातून लाखो मराठे एकत्र आलेत। आता मात्र मराठ्यांना विजयापासून कुणालाच रोखू द्यायचं नाही। पहिला मुद्दा सांगितला, रणभूमीत उतरायचं, मैदान सुद्धा मराठ्यांनीच गाजवायचं आणि मराठ्यांच्या लेकराच्या अंगावर गुलाल विजय मिळून मराठ्यांनीच फेकायचा। आता लढाई आर पारची आणि अंतिम। 2 वर्ष झालं मराठा लढतोय। हा 2 वर्षाचा संघर्ष आणि लढाई आता मराठ्यांनी जिंकायची म्हणजे जिंकायची। 2 वर्ष सातत्याने आपण लढतोय। ही अंतिम लढाई आता मराठ्यांनी पार पाडायची।
मायबापाओ एक महत्वाचा विषय सांगतो. राजकीय लोक पक्ष कोणचाही असू द्या, स्वतः निवडून येण्यासाठी मरमर करतात रात्रंदिवस, आणि त्यांच्यासाठी पण तुम्ही. पण एक गोष्ट तुम्ही यातून लक्षात ठेवा, तुमच्या लेकरासाठी कोणी मरमर करत नाही, तुमच्या जातीसाठी कोणी मरमर करत नाही. त्यासाठी तुम्हालाच मरमर करायची. तुमच्या लेकरासाठी आणि तुमच्या जातीसाठी हे शब्द लक्षात ठेवा. सगळ्यांनी झटून राहायचं, एकानं पण माग हटायचं नाही. कोणत्याही पक्षाचा मराठा असू द्या, कोणत्याही पक्षाचा मराठा असू द्या, त्यांनी स्वतःच्या लेकरावर गुलाल टाकण्यासाठी आता सज्ज व्हायचं. 75 वर्ष झालेत मराठा समाज वाट बघतोय आरक्षणाची. आलं बरं का आता अंतिम टप्प्यात. थोडं राहिलंय, त्याला पण कळलं थोडं राहिलं म्हणून. त्याला पण कळालं थोडं राहिलंय. फक्त 8-9% मराठा राहिला आरक्षणात जायचं. चायला ह्या बारीना दणकाच हाणायचा. ऐ मागचे निटरा, आपण मायबाप समाज आपला वाट बघतो. आरक्षण कधी मिळेल देण्याची जबाबदारी तुमची आणि माझी. 2 मुद्दे सांगितले. रणभूमीत उतरायचं पहिलं सांगितलं, एकजुटीनं राहून आपल्या जातीच्या अंगावर गुलाल फेकायचा दुसरं सांगितलं, आणि तिसरं सांगतो, आपण बाहेर पडल्याशिवाय आपल्या लेकराला न्याय मिळणार नाही. अजिबात सोशल मीडियावरती व्हॉट्सअप फेसबुकला बघायचं नाही. तुम्ही आता जिथं उभा असता तिथूनच आता शब्द ऐका आणि जागावर उभा राहा, जागावर बसा. कारण इकडून आता यांना फोन यायलेत, यांना फोन यायला लागलेत, आणि ते माझ्या कानात सांगतात की रस्त्यावरती सगळे लोकच उभा आहेत. म्हणून माझी विनंती आता आहे तिथून ऐका. आणि सगळ्यात महत्वाचं सांगतो, हे काय झालं, आपल्याला ठेवायची होती तिकडं, आपल्या ते आपली आंतरराष्ट्रीय लेवलची मराठ्यांचे देशातले सगळ्यात मोठी सभा झाली तिथं. पण काही वेळेस गावकऱ्यांचं ऐकायला लागतं. ते तुम्हाला माहित नाही म्हणून सांगतो. तुम्ही म्हणता आता इथं बेताडावर पत्र्यावर सगळ्या दुनियात गावात लोक बसणार, मग इथं का ठेवली तर त्याचं उत्तर सांगतो आणि तुमची दिलगिरी सुद्धा व्यक्त करतो. इथं ठेवण्याचं कारण ही शेवटची बैठक आहे. मग गावकऱ्यांचं म्हणणं होतं आमच्या गावात ठेवा. आजूबाजूला ठेवण्यापेक्षा शेवटची बैठक म्हणल्याच्या नंतर आमच्या गावात ठेवा. म्हणून आपण गावात ठेवली, म्हणून तुम्हाला थोडाफार त्रास होणार आहे, बसायला उठायला त्रास होणार आहे, जागा मिळणार नाही आहे. म्हणून तुम्हाला ही गोष्ट माहीत नव्हती म्हणून सांगितली की गावात ठेवण्याचं कारण हे की गावकऱ्यांचं म्हणणं होतं तुम्ही शेवटचा शब्द वापरला आणि शेवटचे म्हणल्यावर, कारण 29 ऑगस्टला मुंबईला जायचं म्हणल्याच्या नंतर परत बैठक होणार नाही आहे, तर मग इथं ठेवा. म्हणून आपण ही गावात बैठक ठेवली. म्हणून तुम्हाला बसायला जागा नाही मिळणार, तुम्हाला थोडा त्रास होईल, त्याबद्दल मी गावकऱ्याच्या वतीनं दिलगिरी व्यक्त करतो, तुमची समजायची. विषय शेवटी हक्काचा आहे, आपल्या लढाईचा आहे. मायबाप मराठ्यांनो, संघर्ष कोणी करायला तयार नाही. जातीसाठी तुम्ही आणि आम्ही संघर्ष करायला तयार झालो, तर मराठ्यांच्या पदरात 58 लाख नोंदी पडल्या. 4 कोटी मराठे आरक्षणात गेले. 4 कोटी. हान म्हणा बस पापडतळी तिकडे उड्या कवर बे. आता नुसतं का नाहीच, आमच्या पुढे बस सभागी नाकावरचा चष्मा वर सरके हो, खाली सरके हो, काही उपयोग नाही झाला. नाद नाही करायचा भाऊ मराठ्याचा. इथं वळवळ केली का कार्यक्रमच आहे भाऊ. आमच्या शहागडच्या चौकाला खुटा चौक नाव दिलं लोकांनी. 29 ऑगस्ट 2023 ला ठोकल्याला खुटा आणखीन उपटा नाही आणला. आता मराठ्यांना माझा महत्वाचा संदेश, गावागावातून तयारी करायची.
पहिला मुद्दा, आपल्याला रणभूमीत उतरायचं, मैदान गाजवायचं, विजय मिळवायचा आणि मराठ्याच्या अंगावर गुलाल फेकायचा म्हणजे फेकायचा. 2, 29 ऑगस्टला मुंबईला जायचं. इथून 27 ऑगस्टला सकाळी 10 वाजता अंतरवाली सोडायची. यावेळेस आपल्याला सलग जायचंय, कुठेही न थांबता. आपल्याला कसल्या परिस्थितीत 28 ऑगस्टला म्हणजे 2 दिवसात आणि 2 रात्रीत मुंबईला पोहोचायचं. 1-2 मुद्दे क्लिअर झाले. तिसरा मुद्दा, मार्ग बदलायचा आहे ह्यावेळेस. दुसऱ्यांना चान्स, दुसरे लय बेजार करायला लागलेत. मला तुम्हाला काय सांगावं आता, दुसरे लय बेजार करायलेत. ते म्हणते आता पुण्याकडून गेल ते मुंबईकडून तुम्ही आता एवढ्या वेळेस दुसरीकडून. आणि सगळ्यात महत्वातला या बैठकीतला अभिनंदन सगळ्यांचं. ते ठराव फिराव मला नाही करता येत, पण लोक म्हणतात ठराव. आपला ठराव मग मराठा समाज म्हणजे ठराव असं आहे. हे म्हणले का भागो मुंबई आणि चल भागो लगेच सुरू, असा ठराव असतो. कचकून ठराव होतो एका खपक्याशी, लिखे नाही, पडी नाही, काहीच नाही. हीच लिखा पडी दांडगी, हे लय अवघड आहे का बा. बघ ना कुठं बसलंय, दिसतंय का तुम्हाला? सगळ्या बिल्डिंगवर लोक आहेत बा, घरावर पाथऱ्यावर. ते झोपलेल्या सांभाळावं, मला तर टेन्शनच यायला हो त्याचं. अय अरे इकडं कुकड घुसले तुम्ही? सगळ्यात महत्वाचा विषय, पुणे, मुंबई, अहिल्यानगर जाताना बीड जिल्हा, सगळ्यात महत्वाचा आपल्या सगळ्यांच्या वतीनं पुणे जिल्ह्यातल्या सगळ्या मराठा समाजाचं टाळ्या वाजवून कौतुक करू. गेल्या वेळेस मुंबईला जाताना आपल्याला पाण्याचे, जेवणाचे सुद्धा आपल्या मायबाप मराठ्यांनी, सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी, पुणे जिल्ह्यातल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी काहीच कमी पडू दिलं नाही. म्हणून सगळ्यांसाठी, सगळ्या जाती धर्मासाठी पुन्हा एकदा टाळ्या वाज. मायबापा हो, स्वतःच्या घरातल्या लेकरा इतकी सेवा त्यांनी आपली केली. स्वतः हा एक जण तर सांगत होता, ते म्हणला आम्ही चपात्याचं पीठ कालिलं, पाणी किती टाकावंच कळाना आपल्या पोरायला. ते पातळ झालं की घट करायला जायचं, एकदमच घट व्हायचं. चपात्या करायच्या कशा, पाणी टाकलं की ते पातळ व्हायचं आणि पीठच संपलं. एवढा मोठा उंडा झाला त्याचा, भला टप्पू. शेजारी घरं होते 10-12, त्यांनी बघितलं हे लेकरं नवीन आहेत पण जिंकायसाठी मुंबईला आले. ती पिठाचा उंडा त्या घरावाल्याने उचलला, जात धर्म त्या घरावाल्याने बघितला नाही. तेवढ्या मोठ्या उंड्याच्या चपात्या केल्या आणि पोराला खाऊ घातल्या. कारण हे लेकरं लढाईसाठी आले, त्यांना करता येईना ना. आपल्याला जे करता येते ते आपण करू, असं सुद्धा घराघरांनी सांभाळलंय आपल्याला. आणि दुसरी गोष्ट, मुंबईतल्या कोणत्याच मराठ्यानं, मग ते मराठी माणसं असतील, मराठे असतील, तिथले मुस्लिम दलित बांधव असतील, तिथले परप्रांतीय असतील, कोळी बांधव, आदिवासी बांधव, सगळ्या जातीच्या लोकांनी सुद्धा मुंबईत आपली गेल्या वेळेस प्रचंड सेवा केली. त्यांच्यासाठी कौतुकानं टाळ्या वाजा. कारण या 2 गोष्टी आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या होत्या. घरं दिले त्यांनी, स्वयंपाक दिला, त्यांच्या लेकरा इतकं आपल्याला जपले, हे महत्त्वाचं होतं. आता विषय आपल्याला जायचंय 27 ऑगस्टला सकाळी 10 वाजता इथून निघायचं. एक बोलता बोलता ध्यानात आलं म्हणून सांगतो. आता एक सकाळी असा निरोप आला, आवाज येतोय का रे सगळ्याला? कमीत कमी मी नका दिसाना. सकाळी एक निरोप आला,
की देवेंद्र फडणवीस साहेबाचे लोक आहेत का स्वतः देवेंद्र फडणवीस आहेत मला माहीत नाही. 2 दिवसात माहिती घेतो. म्हणजे अशी चर्चा झाली जणू. सकाळी आला निरोप. मनीष जरांगेला आम्ही पुरं संपिलं. जरांगे पाटलाला म्हणले बरं का. जरांगे पाटलाला पुरं संपिलं. त्यांनी असं लय बाऱ्या केलं. जरांगे पाटील संपला काही राहिलं नाही. बेट्या तो 100 पिढ्या आला तरी मी बिन मराठा बी संपत नाही. तो 100 पिढ्या मेल्या बी मनोज जरांगे आणि मराठे तो बापाला बी संपत नाही. तू सावध राह. असे बदगे लय बघितले मी. आणि आधी लय मला भी वाटायचं पण मला काही वाटत नाही. आता झिंगूर वाटतात मला बी. ते झिंगूर सारखे काही म्हणते संपला येतोय आज बघ बरं इकडे येऊन. हे काय आहे ते. कोणाला गाडी नाही पैसे नाही डिझेल नाही काही नाही. आणि तुला बघायचेत का मराठे संपलेत का संपलेत मनोज जरा संपले. तू फक्त मुंबईला तो आज पण डांबरीवर बसव म्हणा मोजायला मराठी. मराठ्यांनो आपला अपमान केला जातो जाणून बुजून. खोटे संदेश खोट्या बातम्या आपल्याबद्दल पसरल्या जातात. मराठ्यांची लाट आणि मराठ्यांचा दरदरा काय असतो ना हे म्हणतातच ना. मराठे संपलेत तर तुम्ही सुद्धा जातवान असाल. शहन नकुळे अवलादे आपले सुद्धा. 29 ऑगस्टला मुंबईला असे चला की आंतरवालीतून 10 ते 12 लाख गाड्या जागेवर निघल्या पाहिजे. एका बी मराठ्यांनी आता घरी नाही राहायचं. आपल्याला छेडलं जात आहे. लेकरं संपवले जातात. मुंबईला आता इतक्या ताकदीने जायचं ना. पाऊस बघायचा ना ऊन बघायचा ना वारा बघायचा. आणि यावेळेस मुंबईत पाऊस पण असणार आहे. तुम्ही फक्त एक काम केलं तरी खूप झालं. सगळ्या मुंबईला सगळ्या मराठ्यांनी माता माऊल्यांनी सगळ्यांनी फक्त मला मुंबई पर्यंत सोडायला एक दिवस. आणि तुम्ही सगळे माघारी या. मी बघतो एकच काय आरक्षण देत नाही. आजपासून सगळ्या मराठा समाजाने आजपासून आता तयारीला लागायचं. 27 ऑगस्टला आपल्याला मुंबईकडे कूच करायची. एक बी मराठा घरी ठेवायचा नाही. पहिला मुद्दा लक्षात ठेवा. मुंबईला एकाही मराठ्यांनी गैरहजर राहायचं नाही येण्यापासून. कारण सांगायचं नाही. कारण आणि काम सांगायचं नाही. एवढ्याच वेळेस विश्वास ठेवा. मी तुमचा विश्वास व्हायला जाऊ दिला नाही. 2 वर्ष झालं तुम्ही लढताय. तुम्हाला मायबाप मानलं आणि तुमचा मुलगा म्हणून 1 इंच मागे सरकवलं नाही. म्याने सुद्धा कोणाला आतापर्यंत झालो ना. मला तुम्हाला खूप द्यायचं आहे. मला तुम्हाला खूप वर न्यायचं आहे. पुन्हा मराठ्यांना अशी संधी येणार नाही. मराठ्यांनी हुशार व्हा.
वेळ आणि काळ ओळखीत जा. मराठ्यांच्या बाजूनं विजयाची चाहूल व्हायला लागली. त्यावेळेस घरात बसायचं नाही. सोशल मीडियावरती, व्हॉट्सअप, फेसबुक वरती बघायचं नाही. प्रत्यक्ष स्वतः उपस्थित राहत जायचं. आम्ही तुमच्या माग आहेत हे म्हणायचं नाही, प्रत्यक्ष यायचं. जनमताच्या रेट्याशिवाय, तुमच्या ताकदीशिवाय कोणाला विजय मिळवता येत नाही. त्यामुळं मुंबईला येताना आजपासून तयारीला लागायचं. घर ना घर पिंजून काढायचं. जसं राजकीय लोक पिंजून काढतात तसं मतदान घेऊस तर कचाकच पाय पडतात. मतदान घेतलं एकदा आणि विजय झाला की त्याच्या पीएलाच बोलावं लागतं आपल्याला. साहेब दिसत नाही, साहेबाला हागण लागली. त्या टायमाला तुमच्या पाय पडन, आईच्या पडन, तुमच्या बायकोच्या सुद्धा पडन. ती नको नको म्हणते तरी पाय धरतो, कारण त्याला यायचं असतं निवडून. तसं तुमच्या पोराला, तुमच्या पोरीला आणि तुमच्या समाजाला तुम्हाला निवडून आणल्यासारखं करायचंय. त्याला साहेब बनायचंय. साहेब, तुमच्या पोराला, तुमच्या पोरीला सुद्धा सलूट आणला पाहिजे लोकांनी. साहेब गावात आला. तुमच्या हातातली आऊत काठी सुटली पाहिजे. तुमच्या हातातलं ऊस तोडणं कमी झालं पाहिजे. तुमच्यातली हमाली कमी झाली पाहिजे. तुमच्यातले कष्ट कमी झाले पाहिजे. तुमच्या हातात तुम्ही जीप हाणता, रिक्षा हाणता, तुम्ही टेम्पो हाणता, तुम्ही ट्रक हाणता, कुणी हॉटेल टाकतं, कुणी टपऱ्या चालवतं, कुणी उस तोडतं, कुणी डब्यावाले आहेत, कुणी माथाडी कामगार आहेत, कुणी हातगाड्या हाणतात, कुणी कंपन्यात कर्मचारी आहेत, कुणी एसटीचे ड्रायव्हर आहेत, कुणी कंडक्टर आहेत, कुणी आरोग्य विभागात आहेत, कुणी पोलीस मध्ये आहेत, कुणी महसूल मध्ये आहेत, कुणी रेल्वेत आहेत. आपण कष्ट करून पोट भरवतो, पण तुमचा लेख जर नोकरीला लागला तर तुमचं कष्ट कमी होणार आहे. त्यामुळे लेकरं मोठे करायचे, आपल्याला स्वतःला लढायचं. एक काम सांगतो तेवढं करा. उद्यापासून मुंबईची तयारी करा. सगळ्या गावातल्या नेत्याला, तालुक्यातल्या, शहरातल्या, जिल्ह्यातल्या नेत्याला सांगा मुंबईला चल. तो तुमच्या पाय पडतो. आता तुम्ही सगळ्या मराठ्यांच्या पाय पडा आणि सगळ्यांना सांगा मुंबईला चल. गुलाल मराठ्यांच्या लेकराच्या अंगावरती मराठा आरक्षण घेऊन टाकायचं. हे सांगितल्याच्या नंतर जे मुंबईला येणार आहेत आणि जे गावात राहणार आहेत आपलेच माता मावल्या 50% तरी गावात राहत्या, 50% वाटा लावायला महाराष्ट्रात येताना असं मला संदेश आलेला आहे. तर जे मागे राहिलेत म्हातारे माणसं आणि माता मावल्या, त्यांनी एक काम करायचंय. ही गोष्ट तुम्ही मला मुंबई माघारी उस्तर विसरायची नाही, कारण तुमच्या लेकासाठी, तुमच्या लेकीसाठी, तुमच्या लेकरा बाळासाठी झटतोय मी सांगितलेली गोष्ट लक्षात ठेवा. आम्हाला मुंबई माघारी येईपर्यंत गावात, तालुक्यात, शहरात आणि जिल्ह्यात आमचे पोरं मुंबईला नेत्याला चल म्हणल्याच्या नंतर सुद्धा कोण गावात राहिलाय आम्हाला मुंबई माघारी आल्यावर आठवणीने सांगा. सरपंच गावात राहिलाय का, माजी राहिलाय का, सदस्य राहिलाय का, माजी सदस्य, चेअरमन, नगरसेवक, माजी नगरसेवक हे गावात राहिलेत का चल म्हणल्याच्या नंतर बी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, माजी सदस्य, सभापती, उपसभापती,
हे गावात आम्ही मुंबईला गेल्याच्या नंतर गावात फिरत होते, तालुक्यात शहरात फिरत होते. आम्हाला फक्त गुप्त माहिती द्या, अजिबात लपून ठेवायचं नाही. तुम्ही कोण आमदार आहे, कोण माजी आमदार आहे, कोण खासदार आहे, याला सांगितलंय मुंबईला जायचं, पण तेव्हा आला नाही. तालुक्यात शहरात फिरत होता. आम्हाला आठवणीनं माघारी आल्यावर सांगा. तुमच्याकडे ही मोठी जबाबदारी. तुम्हाला एवढंच काम देऊन चाललोय मी. तुमच्या लेकराला लागणारा 100 पिढ्या उडणार नाही एवढं याताने आरक्षण घेऊन येतो. फक्त तुम्हाला एक छोटंसं काम सांगितलंय, तेवढं तुम्ही इमानदारीनं करायचं. तुम्ही गरीब आहेत, नाव सांगितल्यामुळे ते तुम्हाला अडचणीत आणतील. त्यामुळे तुम्हाला मला डोळ्यावर आणायचं नाही. मी आहे ना डोळ्यावर यायला, त्याचा डोळाच काढी दो. तुम्ही फक्त हळूच कानात येऊन सांगायचं, आमच्या गावातला अमुक अमुक भावी किंवा आजी इथं हिंडत होता, त्याचा मेवना मेवणी कुणी उभा राहिले का आम्ही पाळलेच. सगळ्यांचं नावं सांगायची. जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्हा परिषदचे सभापती, हे जेवढी रँक आहे सगळी, यांना सगळ्यांना हातपाय पडून सांगा, गोरगरिबांच्या लेकराला आरक्षण पाहिजे ना. अंतिम लढाई, शेवट शब्द वापरलाय पाटलाने. मुंबईला जायचंय तुम्ही त्यांच्या संग, फक्त वाटा लावायला. एवढं तळतळीना कळकळीना सांगून जर तो नाही आला, जो आपला नाही, जो आपला नाही, जो आपल्या आंदोलनात नाही, तो आपला नाही. ती पैदास वाड्यावाड्याने हिंडून द्या तिकडच. दादा फादा मी बघतो, तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्हाला दादा दिसते, ते तुम्हाला ते ताकद दिसते एवढी मोठी त्याची. काही कामाचं नाही. 40 रोग आहेत त्याला, काही कामाचं नाही. 40 गोळ्या खात आहे, संडा सुद्धा होत नाही त्याला सकाळी. भेऊ नका, काय भेद संबंध नाही. आपल्या लेकरा बाळा आपल्याला मोठे करावं लागतात. काय भेद संबंध आहे कोणाला? दादा फादा काय नाही. दादा फादा सगळे मध्ये गेलेत बरेच. ते बाकीचं टेन्शन तुम्ही नका घेऊ. मी आहे ना, मी आहे तर ना. तुम्हाला डंकच नाही भाऊ, तुम्ही टेन्शनच नाही घ्यायचं. मी आहे तर तुम्हाला कसला दादा येऊन द्या, दादा असू दादीन असू काही असून द्या, तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही. आपला मागा लागलो की टिकितोच, एकदा मागा लागलं की टिकितोच, होत नाही. कारण तुमचा लय आशीर्वाद आहे. फक्त मुंबईला आशीर्वाद द्यायला सगळे मराठी. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे. दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.